जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया जी आहे शिपाई हमाल. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक असं असतं की तुमच्या मनात एक क्वेश्चन याद्या लागल्यानंतर तुमच्या मनात एक क्वेश्चन येऊ शकतो. तो म्हणजे असा की बघा, तुम्ही जेव्हा चाळणी परीक्षा दिली तेव्हा तुमचं TCSने तुमचे मार्क्स वगैरे जे आहेत तुमच्या नावापुढे तुमचे मार्क्स वगैरे दाखवले आणि तुम्ही इलिजिबल या यादीत तुमचं नाव आलं. मात्र विद्यार्थ्यांनो, जेव्हा डिस्ट्रिक्ट कोडच्या हातात पदभरतीची नेक्स्ट प्रक्रिया जी जाते, ती प्रक्रिया जी आहे ती आपण समजून घेऊयात. कारण मला एका विद्यार्थ्याने एकदम व्हॅलिड क्वेश्चन विचारला की सर, आता 2023च्या ज्या याद्या लागल्या आहेत, यूट्यूबवर दाखवत आहे की 1022 विद्यार्थी पात्र आणि मार्च 2023ची ती भरती प्रक्रिया आहे. त्यात फक्त त्यांचे नावं दिलेले आहेत, त्यांचा रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर आणि त्यांचं नाव दिलं आहे. मग ती प्रक्रिया काय आणि ही आपली प्रक्रिया कशी होणार आहे? तर 50 पैकी मला किती मार्क्स मिळाले हे मला समजेल का सर? हे याद्या लागण्याच्या पहिलेच तुमचं मी क्लिअर करून देतो की कशा प्रकारे डिस्ट्रिक्ट कोर्ट काम करत असतं. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जेव्हा चाळणी परीक्षा दिली ती TCSने घेतली आणि TCSने तुमचे मार्क्स वगैरे जे आहेत ते दाखवले. नंतर विद्यार्थ्यांनो, आता 10 मार्क्सची जी आहे ती तुमची स्वच्छता चापल्य चाचणी आहे आणि 10 मार्क्सची तुमची इंटरव्ह्यू आहे. आता जेव्हा इलिजिबल कॅन्डिडेट जेव्हा पात्र होतील त्यांची लिस्ट जी आहे ती डिस्ट्रिक्ट कोर्टच्या वेबसाईटवर जाहीर होईल, तेव्हा विद्यार्थ्यांना तुम्ही जेव्हा ती डाउनलोड कराल तेव्हा तुम्ही ह्या संभ्रममध्ये नका राहू की तुम्हाला चाळणी परीक्षा जी आहे त्याला 21 पॉईंट इतके मार्क्स मिळाले आणि 10 पैकी तुम्हाला आता इतके मार्क्स मिळाले. म्हणजे तुमची टोटल जी झाली ती झाली तुमची 29. ज्याला 21 असतील त्याला 8 मार्क्स दिले आणि 29. या संभ्रममध्ये तुम्ही राहू नका. तुम्हाला मार्क्स जे आहेत ते तुम्हाला संभाव्य दिसणार नाहीत. फक्त विद्यार्थ्याचा रजिस्ट्रेशन नंबर, रोल नंबर आणि त्याचं नाव. इलिजिबल कॅन्डिडेट जी लिस्ट असेल ती अशा प्रकारे असेल. असं ह्याच गोष्टीसाठी तुम्ही तयार राहा. नंतर विद्यार्थ्यांचे क्वेश्चन असतात की सर, मला खूप मार्क्स होते, मला 23 मार्क्स होते, मग तरीही माझं नाव नाही. माझ्या मित्राला 22 मार्क्स होते, त्याचं नाव लिस्टमध्ये, पण मला कसं समजेल सर की मला किती मार्क्स मिळाले डिस्ट्रिक्ट कोर्टमधून? तर विद्यार्थ्यांना तुम्ही त्यासाठी आत्ताच तयार राहा. जर डिस्ट्रिक्ट कोर्टने जर तुमचे मार्क्स दाखवले तर अतिउत्तम होईल की तुम्हाला 50 पैकी किती कट ऑफ लागला आणि तुम्ही कितीवर सिलेक्शन तुमचं झालं. असं जर डिस्ट्रिक्ट कोर्टने पूर्ण याद्या सकट जर लावलं तर आपण त्याला म्हणू शकतो की ओके, व्यवस्थित आहे. मात्र तुम्ही ह्यासुद्धा गोष्टीसाठी तयार राहा की फक्त मुलांचं नाव, रोल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर अशाच प्रकारच्या याद्या डिस्ट्रिक्ट कोर्टने यापुढेही लावल्या आहेत आणि मला वाटतं याच्या पुढेही लावतील. याच्या मागेही त्यांनी अशाच याद्या लावल्या आहेत. कारण मुलांना समजत नाही की डिस्ट्रिक्ट कोर्टने मला 10 पैकी किती दिले, 20 पैकी किती दिले. कारण जेव्हा आपण 2018च्या सिलेक्शनसोबत मुलांसोबत जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांचेसुद्धा मार्क्स त्यांना समजले नव्हते की किती आले. फक्त मुलांना समजत होतं की मी एक टप्पा गाठून दुसऱ्या टप्प्यासाठी मी इलिजिबल आहे. मग विद्यार्थ्यांना तुम्ही त्याच्यासाठी सुद्धा तयार राहा. तुमचा जो संभ्रम आहे तो तुम्ही आत्ताच दूर करून घ्या. म्हणजे जेव्हा याद्या लागतील तेव्हा तुम्ही तो क्वेश्चन कुठल्याही जे चॅनल असेल किंवा कुठलेही जे तुम्हाला मनात जी दुविधा असेल ते तुम्ही आत्ताच दूर करून घ्या. कारण याद्या आता लवकरात लवकर लागणार आहे. कारण आता स्वच्छता चाचपल्य चाचणी तुमची 10ला झाली की तुमचे इंटरव्ह्यू शेड्यूल आले आहेत. इंटरव्ह्यू झाला की तुमचे लगेच रिझल्ट लागतील. विद्यार्थ्यांनो, मग आता स्वच्छता चापल्य झाली की लगेच 11ला काहींचे रिझल्ट आहेत, त्या लगेच याद्या प्रसिद्ध होणं सुरू होईल. म्हणून तेव्हा तुमचा जो संभ्रम असेल तो मी आत्ताच दूर करून टाकला. कारण एका विद्यार्थ्याला तो संभ्रम पडला की सर, याच्या पुढेही डिस्ट्रिक्ट कोर्ट अशी याद्या लावू शकते का? जर लावली तर उत्तमच आहे. मी असं नाही म्हणत की लावू नाही शकत, पण तुम्ही त्याचा संभ्रम जो आहे तो आत्तापासूनच दूर करा की तुम्हाला मार्क्स वगैरे काही समजणार नाही. म्हणून जर कोणी तुम्हाला सांगत असेल की 50 पैकी किती कट ऑफ लागेल,
या भानगडीत तुम्ही पडू नका. डायरेक्ट तुमचं नाव येईल, तुम्ही इंटरव्ह्यूसाठी इलिजिबल आहात किंवा नाही याच्यासाठी तुम्ही तयार राहा. अशी गोष्ट होऊ शकते आणि जर समजा अशी गोष्ट नाही झाली, जर तुमचे मार्क्स वगैरे जर दाखवले तर उत्तमच आहे, पण तुम्ही त्याच्यासाठी तयार राहा. कारण मी सगळ्या विद्यार्थी जे आहेत माझे त्यांना मी तयार करत असतो पुढच्या प्रक्रियेसाठी. म्हणून हा जो संभ्रम आहे तो जो मी तुमचा दूर केला. एका विद्यार्थ्याला आला, मला वाटतं नंबर ऑफ स्टुडंटला सुद्धा येऊ शकतो, म्हणून हा संभ्रम जो आहे तुमचा मी दूर करण्याचा प्रयत्न केला. फक्त याद्या तयार होतात, ही प्रक्रिया तुम्ही समजून घेतली, जर समजा तुम्हाला मार्क समजले तर उत्तम आहे. विद्यार्थ्यांनो, हे शॉर्ट होतं तुम्हाला आणि त्याच्यासाठी तुम्ही तयार राहा. बस एवढंच तुम्हाला सांगणं होतं. जय हिंद. तुमच्यासाठी बघा, आता उदाहरणसाठी मी तुम्हाला सांगतो की बघा मित्रांनो, आता आपण आलेलो आहेत बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर. विद्यार्थ्यांना बघा तुम्हाला दिसत असेल पिऊन हमाल इलिजिबल कॅन्डिडेट, याच्या खाली जे आहे तुमचं ते विद्यार्थ्यांची जी लिस्ट आहे ती लागलेली आहे. हे तुम्हाला हे बघा, तुम्हाला एक हे बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा लिस्ट ऑफ कॅन्डिडेट हू आर इलिजिबल फॉर अपेअरिंग फिजिकल फिटनेस अँड स्पेशल स्किल टेस्ट फॉर पोस्ट पिऊन हमाल. मग ही जी लिस्ट आहे, ही लिस्ट जी आहे ती तुमची 2023 मार्चमध्ये जे फॉर्म भरले गेले होते त्या मुलांची चाळणी झाली आहे, म्हणजे त्यांची शॉर्टलिस्ट झाली आहे आणि आता त्यांची जी आहे ती स्वच्छता चाचणी होणार आहे. त्याच्यासाठी 1022 इतके विद्यार्थी जे आहेत ते पात्र आहेत. म्हणून तुम्ही कन्फ्यूज होऊ नका की कुठली यादी लागली, काय लागली, कारण तुम्हाला सगळं क्लिअर करणं. आता मी ही तुम्हाला यादी दाखवतो. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, उच्च न्यायालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील शिपाई हमाल पदाकरिता शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षेसाठी पात्र उमेदवार 1022. म्हणजे हे उच्च न्यायालय मुंबईसाठी आहे. तुमचे जे डिस्ट्रिक्ट कोर्टची जी आहे त्याचा आणि याचा काहीही संबंध नाही. म्हणजे बोलत आहेत की याद्या लागल्यात. मग जे विद्यार्थ्यांनी ते फॉर्म भरला होता त्यांनी आपलं नाव चेक करून घ्यायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 31 मार्च 2023च्या पदभरती जे मुंबई उच्च न्यायालयासाठी ज्यांनी फॉर्म भरला होता त्यांनी आपलं नाव चेक करून घ्यायचं आहे. आणि याची जी आहे जी लिस्ट, म्हणजे जी कट ऑफ लागला आहे याचा किती लागला आहे तुम्हाला ते सांगतो. जर तुम्ही भविष्यात उच्च न्यायालयाची एक्झाम जर तुम्ही दिली तर तुम्हाला कट ऑफसुद्धा माहिती पाहिजे. तर तो कट ऑफ लागला आहे तुमचा. हे बघा, तो कट ऑफ लागला आहे तुमचा. द कट ऑफ मार्क्स 22 गुणवत्तेनुसार तयार करण्यात आलेली आहे. म्हणजे जशी तुमची तुमची चाळणी परीक्षा जी झाली तुमची 30 मार्क्सची, तशी ज्या मुलांचीही झाली होती आणि त्यांची डिस्ट्रिक्ट कोर्ट जे आहे ते फक्त उच्च न्यायालयासाठी ते इलिजिबल आहेत. म्हणून ही जी पात्रता यादी अशी लागलेली आहे तुमची सुद्धा अशीच लागू शकते. तिथे मार्क्स वगैरे काही राहणार नाही. याच गोष्टी क्लिअर करण्यासाठी मी तुम्हाला हे एक्झाम्पल दिलं. आणि ही जी आहे ही पदभरती वेगळी आहे. तर कुठल्या याद्या लागल्यात सर याच्याबद्दल वारंवार तुम्ही मला मेल वगैरे काही करू नका, कारण ही उच्च न्यायालयाची यादी आहे. म्हणून एका विद्यार्थ्याने मला क्वेश्चन केला की सर मला माझे मार्क्स समजतील का, की 50 पैकी मला किती मिळाले आणि सिलेक्शन किती मार्क्सवर झाले हे मला समजेल का. तर म्हणून सांगतो तुम्हाला की तुम्ही त्यासाठी तयार राहा की फक्त डिस्ट्रिक्ट कोर्ट याद्या जाहीर करू शकते. जर त्यांनी मार्क्स वगैरे दाखवले तर उत्तम आहे, पण तुम्ही यासाठी सुद्धा तुमची जी मनाची जी म्हणजे तुमच्या मनाची जी आहे तयारी, तुम्ही यासाठी 99% तुम्ही यासाठी तयार राहा आणि 1% तुम्ही याच्यासाठी तयार राहा. मी या गोष्टीला डिनाय नाही करत की असं ते लावू नाही शकत, पण अशा पद्धतीने आतापर्यंत डिस्ट्रिक्ट कोर्टने लावलेल्या आहेत, अशा पद्धतीने लावलेल्या नाहीत की जिथे त्यांनी मार्क्स वगैरे सगळे विद्यार्थ्यांचे दाखवले आहेत. विद्यार्थ्यांनो, जय हिंद. तुमच्यासाठी शॉर्ट व्हिडिओ होता हा. तुम्ही व्यवस्थित तयारी करा आणि संभ्रमामध्ये राहू नका.